मला दिसायला पाहिजे तर मला ते ग्रुपला सोडायला लागते. आम्ही हे दिलो, माझ्या बहिणीच्या दिलं म्हणजे दिलंच ना तिथे. ते बघ नुसता पोला हात मारले मी, अजिबात ताकद नाही काय नाही, ताकद लावायची नाही. किती घालायचा कळशी आणि कळशी बघ कशी सतत त्या थोड्या वेळा. जर जास्त असेल तर हे असं 2-3 वेळा घ्यायचं आणि देवाला फक्त एवढंच लागतं एका मूर्ती. आणि 8 दिवस देव कोणी हायशे राहतात. आणि गणपतीत आपल्याला तांब्याचं ताट, तांब्याचं आरती, तांब्याचं समई वगैरे घातल्याचं मला एकदम भारी जाईल म्हणून मी आता ते घेऊन आलो. जर तुम्हाला पाहिजे सांग त्या दिवशी येतो घेऊन. आता ताईच्या दिलोय, ताई म्हणजे देऊन जाणार, ताईला दिलो. काही आता मी अजिबात कोलार लावले, आज पितांबरी आणि आपण घासाय नाहीये. ते आता तुझी जास्त घास आहे म्हणून हे डार्क पण सगळे घालतो बघा. आणि आता असली तसं नाही, देव तर पिवळे पिवळे सोन्यावानी देव परवा घासले, पहिल्यांदाच घातलेले मला सांगत होते. तुला ते तिथं पटणार नाही, मग मी माझी घरातली डब्बी घेऊन आलो. मामा म्हणतात लय कटाळ येते, म्हणून म्हटलं हे एवढंच असं लावायचं देवाला, ओलं करायचं देवाचं. आपण ते काय लावले असते ते काढायचं पुसून कापडानं. आणि आता आपण हात कसा तुम्हाला ओला केला, हात ओला करायचा आणि हे असं नुसतं घासायचं. मी घासू कसले देव नुसतं मन समाधान पूजा होतं. आता बघा मी हे मोठं मोठं घासून तुम्हाला दाखवते. ते डाग तुझा आता किती आहे बघ. आम्ही ते वापरतो नाही. आता बघ, आता तुला देवांची कशी ठेवूच वाटणार, इतकी छान निघते. काय मी केलं सांग, अगदी मी ताकद लावली नाही, काय नाही काय नाही. आणि किती 125 रुपये प्राईस. जर तुमचे देव जर इतके तसं काय लागेल तर किती घरात समाधान वाटणार. तांब्याची भांडी मी बंब घासला त्याच्यावर तरी मला 2 महिने गेली. बंब घासून, बंब केवढा मोठा असतो. हा माझा बंब असाच घास झालेला. आता हे मी धुवून दाखवते. आज तू ती घाण दिसत होतीस म्हणून घेत नव्हतीस. आज किती सक्सेस झालं सांगा. किती 3च बोटं घेतली ती फक्त, ते पण जास्त असल्यामुळे एका बोटातच मी होते. आणि हे अशी पूजा लक्ष्मीला हे नारळ अशी कळशी लागते. अर्जंट दिल्या लावलं की मॅडम त्याला घेऊन मग आठवण आहे का नाही. बघा आज किती सक्सेस झाली. हे प्रोडक्टच असे आहेत की बस बस